जीवनात कमीत कमी एक मित्र काचेसारखा आणि एक मित्र सावलीसारखा जरूर कमवा. कारण काच कधी खोटे दाखवत नाही आणि सावली कधी साथ सोडत नाही. दररोज अपलोड केली जाणारी सुंदर सुविचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा. नोटिफिकेशन्स ऑन करा. जन्म आणि मृत्यू कितीही एकटे असले तरी मधला प्रवास हा सोबतीचाच असतो. अंधाराला बाजूला सारण्यात वेळ वाया घालवू नका. त्यापेक्षा तिथे पंथी कशी लावता येईल यामध्ये वेळ घाला. आयुष्यात सुई बनून राहा, कैची बनून राहू नका. कारण सुई 2 तुकड्यांना जोडते आणि कैची एकाचे 2 तुकडे करते. जो मनुष्य आपल्या मनाची वेदना, मनातली दुःख स्पष्टपणे दुसऱ्यांना सांगू शकत नाही त्याला अधिक राग येत असतो. माणसाला जिंकायचे ते केवळ आपुलकीने. कारण वेळ, पैसा, सत्ता आणि शरीर एखाद्या वेळेस साथ देणार नाही, पण माणुसकी, प्रेमळ स्वभाव आणि आत्मविश्वास कधीही तुम्हाला एकटे पडू देणार नाही. भविष्याची जराही कल्पना नसताना आपण मोठ्या गोष्टींचे नियोजन करतो. तोच मनाचा खरा आत्मविश्वास असतो. ज्यांना जास्त गोष्टींची हाव असते ना, त्यांना प्रत्येक गोष्टीची कमतरता भासते. कारण समाधान मानायचे त्यांना माहीतच नसते. अहंकार बाजूला ठेवला की आपुलकीचा स्पर्श मिळतो. अपमानात माणसाला पुनर्जन्म देण्याची ताकद असते. अपमान झाला की माणूस पेटून उठतो. आपले सर्व जुने अस्तित्व विसरून नव्याने कामाला लागत असतो. तडजोड करणे म्हणजे शरण जाणे नव्हे, तर परिस्थितीचा स्वीकार करून त्यावर विजय मिळवणे. जीवनात कुणी कितीही तिरस्कार केला तरी तुम्ही तुमचा चांगुलपणा सोडू नका. चुलीतील निघणारा धूर भिंत आणि भांडी काळी करू शकतो, पण आकाशाला काळे करायचे सामर्थ्य धुरात कधीच नसते. लांबूनच रामराम त्या लोकांना ज्यांनी वेळ पाहून रंग बदलले आणि नात्यापेक्षा पैशाला श्रेष्ठ मानला. स्वतःच्या मनासारखे जगायला लागले की आपण लोकांना मतलबी, स्वार्थी, घमंडी, फुगीर, कामापुरता आहे असेच वाटते. यात आपला काहीच दोष नसतो. कारण ज्याची जशी दृष्टी त्याला तशीच वाटते सृष्टी. विश्वास तरी कोणावर ठेवायचा? कारण आजकाल लोक तोंडावर गोड बोलण्यात आणि मागून खोडं करण्यात पटाईत झाले आहे. उगाच आपल्या भावनांचा कचरा होत आहे नाती जपण्याच्या नादात. जे घडले ते दुर्लक्ष करा. जे घडत आहे ते स्वीकारा आणि जे होईल त्यावर विश्वास ठेवा. म्हातारपणी तुम्हाला भाकरी तुमचे अपत्य नाही, म्हणजे मुलं नाही, तर तुम्ही मुलावर केलेले तुमचे संस्कार देणार आहे. ज्या मुलावर चांगले संस्कार दिले जात नाही ती मुलं म्हातारपणी आई वडिलांना सांभाळत नाही, आणि जरी सांभाळले तर अन्न देताना 4 गोष्टी सुनावतात. त्यामुळे मुलांना लहानपणापासूनच बाकी काही नाही देता आले तर चांगले संस्कार द्या, म्हणजे तुम्हाला म्हातारपणाचा एक चांगला आधार मिळेल. हव्या असलेल्या गोष्टींची कधीच वाट नाही बघायची, ते मेहनतीने मिळवायच्या असतात. स्वतःच्या वक्तव्यात इतका सरळपणा आणि तिखटपणा ठेवा की चांगल्या लोकांना त्याची चव आणि वाईट लोकांना त्याचा ठसका लागलाच पाहिजे. ओळख मोठ्या लोकांची नाही तर नेहमी अडचणीत साथ देणाऱ्यांची असावी. मोत्यांना तर सवय असते विखुरण्याची, पण धाग्याला सवय असते सर्वांना एकत्र बांधून ठेवण्याची. कधीतरी धागा बनवून पहा, आयुष्य सुंदर होते. पसारा सहज मांडला जातो, परंतु तो आवरताना जीव कासावीस होतो. मग तो घरातला असो किंवा मनातला असो. तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात यात तुमचा काहीच दोष नाही, पण जर तुम्ही गरीब म्हणून मेलात
तर हा नक्कीच तुमचा दोष असेल. अख्खं आयुष्य तुम्हाला परिस्थिती बदलायला मिळते आणि त्या आयुष्यात तुम्ही काही करत नसाल तर निश्चितच इथे तुमचाच दोष आहे. जगात सर्वात जास्त वेळा जन्माला येणारी आणि सर्वात जास्त वेळा मृत्यू पावणारी कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे विश्वास.